तर मग सकाळ सकाळ आपली सुरुवात झाली खराब पाण्यामध्ये पाय बुडून. का? कारण की आपली ही खालची जी 2000 लिटरची टाकी आहे ना, ती एकदम झाली खराब. मग आता कोंबड्यांना हे पाणी गेलं का कोंबड्यांना काय होतं माहितीये का? एक नवीन प्रकारचा आजार होतो. त्यामुळे म्हणलं आता पहिले टाकी धुवून घ्यावा. मग काय टाकीच्या बाहेर आलो. टाकी खाली केली पालती. पालती करून डायरेक्ट गडी आतमध्ये जायचा होता. म्हणलं जाईन का बसन का मी त्याच्यात? पण कसा तरी बसलो. आतमध्ये बसल्यास नंतर आपल्याला काम तर काय दुसरं नव्हतं. नुसती टाकी घासून काढायची. मी म्हणलं यार इतकी घासल्यास नंतर टाकीलाच होल पडायचा आतमधून. म्हणून थोडेच घासले. आतमध्ये गेलं तर टाकी इकडं तिकडं पडायला लागली. म्हणलं पळू नको म्हणलं सरकत सरकत जाशील खालच्या कडाला. पण नाही गेली. तेवढ्यात मी बाहेर उतरलो. म्हणलं ओके आता काम बिम झालं म्हणलं तिथलं. म्हणलं तुम्हाला टाकी दाखवतो कशी. टाकी एकदम क्लिअर झाली. गावात आलतो ह्या गाड्याने ब्लॉगिंग चालू केली तिथं मला दाखवत होता. म्हणलं ओके म्हणलं चालू राहून दे. ह्यो शेवड्या दोन आलता तेव्हा मला फोन केलता. म्हणला इकडे म्हणला मला न्यायला मला घरी सोड. म्हणलं ओके म्हणलं आलोच म्हणलं मला दुसरं तरी काय काम आहे. त्याच्या घरी आलो त्याला घरी सोडलं. घरी सोडल्यास नंतर गडी एकदम डायरेक्ट घर बघितलं खोच झाला. यार म्हणलं ओके म्हणलं. मग संध्याकाळी आलो पोल्ट्रीवर थोडं म्हणलं लक्ष द्यावा. का? कारण की आता वरच्या टाकीतलं पाणी संपलं होतं आणि आपण खालच्या टाकीतून ह्या टाकीत पाणी टाकीत होतो. मग काय अशाच पद्धतीने आजचा ब्लॉग इथंच समाप्त.